नमस्कार सर्वांना, पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलवरती. आज आपण बनवणार आहोत पावसाळा स्पेशल कॉर्न भजी म्हणजेच मक्याची भजी. इथं आपण एक मक्याचं कणीस घेतले, ते सोलून घेतले आणि त्याचे असे दाणे काढायचे आहेत आपल्याला. चाकूने काढा किंवा हाताने काढलं तरी चालते. हाताने काढायला जरा वेळ लागतो, त्यामुळं चाकूने निघतात लगेच. खूप जून नाही, आपल्याला कवळं कणीस घ्यायचे आणि अशा प्रकारे आपण सगळे दाणे काढून घेऊया त्याचे. हे बघा, एका कणसापासून एवढे दाणे मिळालेत आपल्याला. आणि आपण एक कांदा चिरणार आहोत. कांदा बारीक चिरायचा आपल्याला. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आपण काही ट्रिक्स देणार आहोत त्यात पुढे. आणि हे असे दाणे आपल्याला कुटायचेत. हे कुटण्यामागचं कारण असं की हे दाणे आपण भजी जेव्हा करतो तेव्हा ते फुटून तेलात आपल्या तोंडावर उडण्याची शक्यता असते. त्यामुळे हे आपण मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकतो, जाडं भरडं, किंवा असं खलबत्त्यानं ठोंब्यानं सुद्धा चेचू शकतो. आता याच्यात आपण घातले 2 चमचे तांदळाचं पीठ, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा हिरवी चटणी, चवीपुरतं मीठ, आणि हे सगळं आपल्याला कालवून घ्यायचं आहे. थोडासा ओवा घातला आहे आणि आपण एक बेसन घालणार आहोत. आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे. इथं जवळजवळ पाव वाटी बेसन आपल्याला लागलेलं आहे आणि जसं बेसन लागेल तसं आपण याच्यात ॲड करत जायचे. पाणी अजिबात घातलं नाही आहे मी, कारण मक्याच्या दाण्यांना जे पाणी सुटतं त्याच्यातच आपण हे सगळं कालवून घेतले. हे बघा, अशा प्रकारे टेक्स्चर बनलं पाहिजे. आणि तेल ठेवलं आहे आपण तापायला. तापले का ते चेक करूया. तेल चांगलं तापलं गेलं आहे आपलं. एक एक करून आता आपण सगळी भजी सोडूया. भजी सोडताना एक काळजी घ्यायची आहे आपल्याला. हे मक्याचे दाणे आहेत, त्यामुळं हे फुटून तोंडावर ओढण्याची शक्यता असते आपल्या तेल. त्यामुळं एखादा झारा किंवा एखादं चाळण वगैरे असते ती अशी तळताना अशी बाजूला धरली तर चांगलं राहील. शक्यतो काळजी घेतलेली बरी. आणि हे असं 2-3 सेकंदांनी उलटं पालटं करायचं आहे आपल्याला. चांगली तळून घ्यायचे भजी. 4 ते 5 मिनटं लागतात आपल्याला तळायला. खूप गडबड केली तर मग आतून कच्ची राहण्याची शक्यता असते. अशा प्रकारे सगळी भजी आपण काढून घेऊया आपण. खूप कुरकुरीत होतात आणि तयार झालेले आहेत आपली मक्याची भजी किंवा कॉर्न पकोडा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.